आपल्याला माहिती आहे आपण ह्युमन्सना दैनंदिन ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी एनर्जी लागते आणि एनर्जी मिळवण्यासाठी आपण फूड कंझ्युम करतो. पण प्लांट्स कसे सर्व्हाइव्ह करतात? त्यांना लागणारी एनर्जी त्यांना कुठून मिळते? प्लांट्सना गरजेचे न्यूट्रिएंट्स हे त्यांच्या आजूबाजूला असलेल्या सॉइल आणि कार्बन डायऑक्साइड मधून मिळते. हे न्यूट्रिएंट्स प्लांट्सद्वारे सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये क्लोरोफिलच्या मदतीने प्रोसेस केले जातात. तर बेसिकली सनलाइट प्लस क्लोरोफिल प्लस कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर हे प्लांट्सना शुगरच्या फॉर्म मध्ये एनर्जी देते. या पूर्ण प्रोसेसला फोटोसिंथेसिस म्हणतात. फोटो म्हणजे लाईट आणि सिंथेसिस म्हणजे टू पुट टुगेदर. तुम्हाला माहिती होतं का की फोटोसिंथेसिस होत असताना कार्बन डायऑक्साइड कंप्रेस होत होते आणि ह्या प्रोसेसमुळे कोणता बाय प्रोडक्ट मिळतो? तुमचे आन्सर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.